आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शहांचे आदेश, मुंबईवर भाजपचा महापौर म्हणजे गुजराती महापौर होणार। मात्र महापालिकेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीतून मराठी माणसाचाच भगवा फडकणार, संजय राऊतांचं वक्तव्य। भ्रष्टाचारमुक्त महापालिकेला प्रशासन देण्यासाठी मुंबईकर भाजपला सत्ता देतील। ठाकरे बंधू एकत्र आले तरी महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसवण्याचा मुंबईकरांचा निर्धार, भाजप अध्यक्ष अमित साटम यांना विश्वास। मिलिंद देवरांची हकालपट्टी करायला पाहिजे होती। शिंदेंचा खासदार आंदोलनावरून पत्र पाठवतो, हेच का त्यांचं मराठी प्रेम? तथाकथित भला माणूस शहांना घाबरतो का? मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। भाजपवाले जसं कोणालाही पक्षात घेतात तसं तुम्ही इंग्रजी माध्यमातील मुलं फोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घ्या, मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला। भाजप खासदार नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयामधून डिस्चार्ज। 2 दिवसांपूर्वी झालेल्या तातडीच्या शस्त्रक्रियेनंतर राणेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। साताऱ्याच्या फलटणमधील एका कार्यक्रमात रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर। भांडणामध्ये कुठे थांबायचंय आम्हाला कळतं, रामराजे नाईक निंबाळकरांचं विधान। तर रणजित नाईक निंबाळकरांनी आपल्या भाषणामध्ये रामराजेंच्या विषयी बोलणं टाळलं। इगतपुरी तालुक्यामध्ये शेतकऱ्याजवळ फक्त 5% शेती राहिली, 95% शेती ही उद्योगपत्यांच्या घशामध्ये। समृद्धी फक्त मोठ्या खासगी कारखानदारांसाठी केलेली व्यवस्था। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची सरकारवर टीका। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 16 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता। कोर्टाने मे महिन्यामध्ये सरकार आणि निवडणूक आयोगाला 4 महिन्यामध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे दिले होते निर्देश। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यामध्ये 14,44,749 हेक्टर शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार, भरणेंचं आश्वासन।